नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलवर. आज आपण म्हणी व त्यांचा अर्थ पाहणार आहोत मराठी व्याकरणातील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यामुळं आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. म्हणीवर आपल्याला आयोग दरवर्षी 4 प्रश्न विचारत असतो, कारण मराठी भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करण्यासाठी म्हणी अत्यंत महत्त्वाच्या असतात. व्याकरण दृष्ट्या म्हणी म्हणजे परंपरेने चालत आलेले अनुभवावर आधारित असे छोटे आणि अर्थपूर्ण वाक्य असते. मग या म्हणीचं वैशिष्ट्य काय, तर या पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून तयार झालेल्या असतात, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो अनुभवजन्य. त्यानंतर अनेक म्हणीमध्ये यमक जुळलेले असते, ज्यामुळे लक्षात ठेवणे सोपे जाते, म्हणजेच काय तर लयबद्धता. त्यानंतर म्हणीमुळे भाषेला धार किंवा गोडवा येतो, म्हणजे काय, ही एक अलंकारिक भाषा सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर एवढे मोठे तत्त्वज्ञान एका छोट्या वाक्यात मांडले जाते, म्हणजे काय तर कमी शब्दात जास्त आशय. ही सर्व झाली म्हणीची वैशिष्ट्ये. चला तर मग आजच्या म्हणी पाहूया. आजची पहिली म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. त्याचा अर्थ होतो दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. दुसरी आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे, म्हणजेच कृतज्ञता दाखवणे. तिसरी आहे घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. चौथी आहे केसाने गळा कापणे, म्हणजेच काय विश्वासघात करणे. पाचवी आहे हातात कंगन बांधणे, म्हणजेच काय तर बंधने घालणे. सहावी आहे उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणजेच काय तर अविचाराने बोलणे. सातवी आहे पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. त्यानंतर आठवी आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड, म्हणजेच काय फायद्यासाठी अपमान सहन करणे. नववी आहे बुडत्याचा पाय खोलात, म्हणजे सर्व बाजूनी नुकसान होणे. आणि 10वी आहे कोल्हा काकडीला राजी, म्हणजेच शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. आता ह्या 10 म्हणीचे आपण वाक्यात उपयोग करून त्या म्हणी पाहूया. या म्हणी उदाहरणातून समजून घेतल्याने तुमच्या लक्षात जास्त काळ राहतील, कारण आपल्याला म्हणीवर ऑल अराउंड 4 ते 5 प्रश्न आयोग विचारत असतो. तर पहिली म्हण होती इकडे आड तिकडे विहीर, म्हणजेच काय तर दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर नोकरी सोडावी तर पैशाची अडचण, आणि करावी तर जे काही आपले सिनियर असतात त्यांचा त्रास. म्हणजेच आता एक व्यक्ती घेतला इथे मी, ज्याचं नाव घेतलंय रमेश. रमेशची अवस्था झाली इकडे आड तिकडे विहीर अशी. यानंतर दुसरी म्हण होती खाल्ल्या घरचे वासे मोजणे, म्हणजेच काय कृतज्ञता दाखवणे. याचं उदाहरण आहे ज्या मालकांनी कठीण काळात मदत केली त्यांचाच घरात चोरी करून नोकराने खाल्ल्या घरचे वासे मोजले. यानंतर तिसरी म्हण होती घरोघरी मातीच्या चुली. तर त्याचा अर्थ होता सगळीकडे किंवा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. उदाहरणार्थ तुला वाटते फक्त तुझ्याच घरात भांडण होतात, पण लक्षात ठेव घरोघरी मातीच्याच चुली असतात. यानंतर चौथी म्हण होती केसाने गळा कापणे, ज्याचा अर्थ होता विश्वासघात करणे. त्याचं उदाहरण आहे व्यवसायात भागीदारी करून मित्रानेच त्याच्या जोडीदाराची फसवणूक केली. याला आपण केसाने गळा कापणे या म्हणीचा उपयोग करून सांगू शकतो. यानंतर पाचवी म्हण होती हाताला कंगन बांधणे, त्याचा अर्थ होते बंधने घालणे. तर त्याचं उदाहरण सांगता येईल गावकऱ्यांनी आपला
गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा उचलून जणू हाताला कंगन बांधलं आहे. यानंतर 6वी म्हण होती, उचलली जीभ लावली टाळ्याला. त्याचा अर्थ होतो अविचाराने बोलणे. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. सत्य परिस्थिती माहीत नसतानाही काही लोक उचलली जीभ लावली टाळ्याला याप्रमाणे कोणावरही आरोप करत असतात. यानंतर 7वी म्हण होती, पाचामुखी परमेश्वर, ज्याचा अर्थ होता पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. तर त्याचं उदाहरण सांगता येईल. जर अख्खा गाव म्हणत आहे की तो माणूस चांगला आहे, तर ते खरेच असणार, कारण पाचामुखी परमेश्वर. यानंतर 8वी म्हण होती, दुभत्या गाईच्या लाथा गोड. तर या म्हणीचा अर्थ असा होतो फायद्यासाठी अपमान सहन करणे. उदाहरण सांगता येईल. जो मालक भरघोस पगार देतो त्याचे 2 शब्द ऐकून घेणे भागच आहे. शेवटी दुभत्या गाईच्या लाथा गोडच. किंवा एखादी पगार कमवत असलेली सून असेल तर तिच्यासुद्धा सासू शिव्या खाते. म्हणजेच काय, दुभत्या गाईच्या लाथा गोड. आता ही उदाहरणे त्याचबरोबर म्हणीचा अर्थ या एका वहीत लिहून घ्या, म्हणजे तुमच्या नोट्स अगदी योग्यरित्या तयार होतील, ज्या की तुम्हाला परीक्षेला जाता जाता मदत करतील. यानंतर 9वी म्हण होती, बुडत्याचा पाय खोलात, ज्याचा अर्थ होता सर्व बाजूनी नुकसान होणे. तर त्याचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की आधीच धंद्यात नुकसान झाले होते आणि त्यातच दुकानाला आग लागली. म्हणजेच काय, तर बुडत्याचा पाय खोलात गेला. यानंतर 10वी म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी. याचा अर्थ असा होतो की धूर्त माणसे शूद्र वस्तूला भाळतात किंवा शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. मोठ्या बक्षिसाची अपेक्षा सोडून तो एका साध्या पेनवर खुश झाला, यालाच म्हणतात कोल्हा काकडीला राजी. आजची पहिली म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, ज्याचा अर्थ आहे वस्तू जवळच असून इतरत्र शोधणे. दुसरी आहे, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. म्हणजे काय, तर एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात. तिसरं आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे काय, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा कसा असतो, तर नुकसानकारक असतो. त्यानंतर 4थी आहे, दाट पेरा देईल नुसता चारा. म्हणजे ज्याचा अर्थ असा होतो की खूप दाट पेरणी केल्यामुळं केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही. आता ही म्हण पाहायचं झालं तर आपल्या लक्षात येऊन जातं की पूर्वीचे लोक किती हुशार होते, ज्यांना साध्या गोष्टीतून व्यवस्थित समजून सांगायचं होतं की विरळ पेरल्यामुळे जमिनीतला पोत वगैरे व्यवस्थित राहतो आणि त्यातून धान्य भरपूर निघतं. त्यानंतर 5वी आहे, स्वार्थी आले नि शास्त्री गेले. म्हणजे काय, चांगले जाऊन वाईट येणे, त्याला आपण असं म्हणू शकतो, स्वार्थी आले नि शास्त्री गेले. पुढची म्हण पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो आणि अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक एकदम शॉर्ट पद्धतीने समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता 6वी म्हण आहे, दिव्याखाली अंधार. म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्याच्या ठिकाणी सुद्धा दोष असतात, त्याला म्हणायचं आपण दिव्याखाली अंधार. यानंतर 7वी म्हण आहे, कणगीत दाना भिल्ल उताना. म्हणजे काय, स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखणे. त्यानंतर 8वी म्हण आहे, लंकेत सोन्याच्या विटा. म्हणजे काय, तर खूप खूप ऐश्वर किंवा खूप खूप श्रीमंत असणे. त्यानंतर 9वी म्हण आहे, खाण तशी माती. म्हणजे काय, तर आईवडिलाप्रमाणे मुलं. आणि 10वी म्हण आहे, गरजेल तो पडेल काय.
म्हणजे काय? बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही. आता ह्या पाहिल्या आपण 10 म्हणी आणि त्यांचे अर्थ. आता या 10 म्हणीला वाक्यात उपयोग करूया आणि त्याचबरोबर म्हणीचा अर्थ समजून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. आपण पहिली म्हण बघितली होती, काखेत कळसा आणि गावाला वळसा, ज्याचा अर्थ होता वस्तू जवळच असून इतरत्र शोधणे. त्याचं उदाहरण पाहायला झालं तर राहुल अर्धा तासभर घरभर आपला चष्मा शोधत होता आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं की चष्मा तर आपल्या डोक्यावरच होता. मग काय म्हणायचं? काखेत कळसा आणि गावाला वळसा. यानंतर आपण 12वी म्हण बघितली होती, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. म्हणजेच काय तर एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात. मग त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर रमेशने आपल्याच गावातल्या सोन्याला फसवण्याचा प्रयत्न केला, पण सोन्याने त्याला लगेच ओळखून चोख उत्तर दिले. मग काय म्हणायचं? ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळी. यानंतर 13वी म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ज्याचा अर्थ वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरतो. मग याचं वाक्य किंवा याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? तर याचं वाक्य किंवा उदाहरण पाहूया. सकाळी कामे कशी करावीत यावर अजय नुसत्या गप्पा मारत बसला, पण प्रत्यक्षात मात्र त्याचे एकही काम वेळेवर पूर्ण झाले नाही. म्हणजे काय तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. यानंतर 14वी म्हणजे 4थी म्हण आहे, दाट पेरा देईल नुसता चारा. म्हणजे खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही. मग याचं उदाहरण काय तर एकाच वेळी 10 विषयाचा अभ्यास करायला घेतलेल्या सुमितला एकही विषयाचे नीट आकलन झाले नाही. त्याचे हे वागणे म्हणजे दाट पेरा देईल नुसता चारा याचप्रमाणे आहे. म्हणजे काय तर एकदम व्यवस्थितरित्या प्लॅन करून जर आपण अभ्यास केला तर तो व्यवस्थितपणे होत असतो. त्याचबरोबर त्याच्यातून आउटकमसुद्धा चांगलं येत असतं, म्हणजे त्यालाच आपल्याला धान्य म्हणता येईल. यानंतर 15वी म्हण, स्वार्थी आले नि शास्त्री गेले. म्हणजे काय? चांगले जाऊन वाईट येणे. त्याचं उदाहरण आहे, जुन्या प्रामाणिक मॅनेजरच्या बदलीवर जेव्हा नवा स्वार्थी मॅनेजर आला तेव्हा ऑफिसची सगळी शिस्त बिघडली. म्हणजेच काय तर जणू काही स्वार्थी आले नि शास्त्री गेले. यानंतर 6वी म्हण आहे, दिव्याखाली अंधार. म्हणजे काय? मोठ्याच्या ठिकाणीही दोष असतात किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीजवळही काही दोष असतात. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर गावचे सरपंच सर्वांना व्यसनमुक्तीचा सल्ला देतात, पण त्यांचा स्वतःचाच मुलगा मात्र व्यसनी आहे. म्हणजे काय तर यालाच म्हणायचं दिव्याखाली अंधार. यानंतर 7वी म्हण आहे, कणगीत दाना आणि भिल्ल उधाणा. म्हणजे काय? स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखणे. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, नोकरी लागल्या लागल्या थोड्या पैशाच्या जोरावर विजय आता आपल्या जुन्या मित्रांनाही ओळखत नाही. म्हणजे काय तर त्याचे हे वागणे म्हणजे कणगीत दाना आणि भिल्ल उधाणा या म्हणीप्रमाणे आहे. यानंतर 8वी म्हण आहे, लंकेत सोन्याच्या विटा. ज्याला आपण खूप ऐश्वर्य आहे असा अर्थ सांगू शकतो. त्याचं उदाहरण आहे, अमेरिकेत सोयीसुविधा खूप आहेत हे ऐकून काय उपयोग, आपल्या इथे हे कष्ट मिळतील तेच कामाचे, नाहीतर लंकेत सोन्याच्या विटा काय उपयोगाला येतात. यानंतर 9वी म्हण आहे, खाण तशी माती. म्हणजे काय तर आईवडिलाप्रमाणे मुलं. तर त्याचं उदाहरण पाहता येईल, सुधीरचे आई वडील खूप मोठे शास्त्रीय गायक आहेत आणि सुधीरसुद्धा आज खूप छान गाणं गातो. यालाच काय म्हणायचं? खाण तशी माती. यानंतर 10वा आहे, गरजेल तो पडेल काय. म्हणजे काय? बडबड करणाऱ्याच्या
हातून काही कार्य होईल का? तर त्याचं उदाहरण सांगता येईल. रमेश रोज मोठ्या गप्पा मारतो की मी यावर्षी परीक्षेत पहिला येईल, पण तो कधीच अभ्यास करत नाही. म्हणजे काय? तर गरजेल तो पडेल काय? ह्या जरी तुम्हाला 10 म्हणी वाटल्या तरीही यांचा संग्रह तुमच्या वहीत करून ठेवा. तर आजचा पहिला म्हण आहे, गर्वाचे घर खाली. म्हणजे काय? तर गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे. दुसरी म्हण आहे, रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे काय? काम भरपूर पण वेळ थोडा. त्यानंतर तिसरी म्हण आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. म्हणजे काय? जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. त्यानंतर तिसरी म्हण आहे, कानामागून येणे आणि तिखट होणे. म्हणजे काय? तर मागून येऊन मोठेपणा भेटणे. यानंतर पाचवी म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. म्हणजे काय? तर दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. पुढील म्हणीकडे जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला व्हिडिओ दररोज रात्री 9 वाजता अपलोड होतो. त्यामुळं आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती व जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. 6वी म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शाणा. म्हणजे काय? तर इतर माणसाचे जीवन अनुभव हे आपल्याला सावधपणा शिकवतात. त्यानंतर तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. म्हणजे काय? अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. 8वी म्हण आहे, गाव जळाला मारुती निराळा. म्हणजे काय? दुसऱ्याचे नुकसान करून गावानिराळे राहणे त्याला असं म्हणायचं. त्यानंतर 9वी म्हण आहे, तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. म्हणजे काय? तर भांडण मिटवायला जाऊन अधिक नुकसान करून आला. त्यानंतर 10वी म्हण आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. म्हणजे काय? छळ होत असतानाही त्यांच्या विरुद्ध तक्रार येऊ नये अशी अगतिक अवस्था. यानंतर आपण या प्रत्येक म्हणीचा वाक्यात उपयोग करूया. चला तर मग पाहूया वाक्यातील उपयोग. पहिला आहे, गर्वाचे घर खाली. ज्याचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे. उदाहरण पाहाल तर एका धावपटूला वाटले की त्याला कोणीही हरवू शकणार नाही, पण स्पर्धेत तो साध्या मुलाकडून हारला. तेव्हा त्याला आपल्या गर्वाचे फळ मिळाले किंवा तेव्हा त्याचे गर्वाचे घर खाली झाले असं म्हणता येईल. यानंतर दुसरा होतं, रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे काम भरपूर पण वेळ कमी. उदाहरणात पाहायचं झालं तर उद्या परीक्षा आहे आणि अभ्यास अजून अर्धाही झाला नाही. अशा वेळी आपण विद्यार्थ्याची अवस्था सांगू शकतो, रात्र थोडी आणि त्याचे सोंगे फार. यानंतर तिसरा आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ज्याचा अर्थ आहे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. उदाहरण पाहायचं झालं तर नेहमी लोकांचे भले चिंतणाऱ्याला नानांना जेव्हा मदतीची गरज पडली तेव्हा न मागता अनेक लोक धावून आले. म्हणजेच काय? साखरेचं खाणार त्याला देव देणार. यानंतरचा होता चौथा, कानामागून येणे आणि तिखट होणे. म्हणजे काय? तर मागून येऊन मोठेपणा भेटणे. उदाहरण, कंपनीत 5 वर्षापासून काम करणाऱ्या सहकाऱ्यापेक्षा 2 महिन्यापूर्वी रुजू झालेल्या नवीन मुलगा जेव्हा मॅनेजर बनला तेव्हा ही म्हण आपल्याला सार्थ झाल्यासारखी वाटेल किंवा तेव्हा आपल्याला म्हणता येईल की कानामागून आला आणि तिखट झाला. यानंतर 5वी म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. म्हणजे काय? तर दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणं. उदाहरण पाहायचं झालं तर वडिलांनी कष्टाने कमवलेल्या पैशावर त्याचा मुलगा मित्रांना महागड्या पार्ट्या देऊन स्वतःचा मोठेपणा मिरवतो. म्हणजे काय करतो? तर आईजीच्या जीवावर बाईजी उदार आहे. त्यानंतर 6वं आहे,
पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे इतरांचे जीवन अनुभव माणसाला समाधानपणा शिकवतात किंवा सावधपणा शिकवतात. उदाहरण, समोरच्या गाडीचा अपघात झाला पाहून मागून येणाऱ्या वाहन चालकाने आपल्या गाडीचा वेग आपोआप कमी केला म्हणजे काय, तर पुढच्याच ठेच मागचा शहाणा. यानंतर 7वी म्हण आहे, तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. तर याचा अर्थ असा होतो की अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. उदाहरणात सांगायचं झालं तर घरातील तरुण मुलगा दिवसभर थकलेला असतो, पण त्याचे 80 वर्षाचे आजोबा मात्र रोज पहाटे उल्हासाने फिरायला जातात. म्हणजेच काय, तर तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. यानंतर 8वी म्हण आहे, गाव जळाला आणि मारुती निराळा. म्हणजेच काय, तर दुसऱ्याचे नुकसान करून गावानिराळे राहणे. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर क्रिकेट मॅच हारल्यानंतर सर्व खेळाडू निराश होते, पण एक खेळाडू मात्र स्वतःच्या वैयक्तिक रेकॉर्डमध्येच खुश होता. यालाच आपण असं म्हणता येईल की गाव जळाला पण मारुती निराळा. यानंतर 9वी म्हण होती, तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. तर त्याचा अर्थ असा होतो की भांडण मिटवायला जाऊन अधिक नुकसान करून येणे. उदाहरण पाहायचं झालं तर 2 मित्रांचे भांडण सोडवायला राहुल मध्ये पडला, पण त्याने काहीतरी उलटसुलट बोलल्यामुळे त्यांचे भांडण मिटण्याऐवजी अधिक वाढले. म्हणजेच काय, तर तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. यानंतर 10व आहे, तोंड दाबून बुक्क्याचा मार. छळ होत असतानाही त्याच्या विरुद्ध तक्रार येऊ नये अशी अगतिक अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार. उदाहरण पाहायचं झालं तर ऑफिसमध्ये बॉस चुकीचे वागत असून सुद्धा नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचाऱ्याला गप्प बसावे लागते. ही अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार होय. आज आता इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत राहा. यश नक्कीच तुमचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा फक्त. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.